संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला आपण म्हणतो काय झालं, लिहून पूर्ण झालं आणि आपण म्हणतो 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झालं. आता पहा, हैदराबाद नावाचं जे काही संस्थान आहे आणि या हैदराबाद संस्थानाचा राजा आहे कासिम रजवी. भारत स्वतंत्र झाल्यावर याचं म्हणणं होतं आम्हाला भारताचा भाग व्हायचा नाही, याचं म्हणणं होतं आम्ही पाकिस्तानचा भाग आहे आणि म्हणून या दलिंदरानं त्या काळी पाकिस्तानला 20 कोटी रुपये कर्ज दिलं होतं भारताच्या एकात्मतेला धुडकारून. आता या हैदराबादच्या अंडरमध्ये मेन जो एरिया येतो तो आहे आपला मराठवाडा. या मराठवाडा प्रशासकीय विभागाला किंवा मराठवाडा प्रादेशिक विभागाला आणि छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये तुम्हाला माहिती आहे की बाळांनो, याच्यामध्ये 8 जिल्हे येतात, यामध्ये 76 तालुके येतात, 64,813 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. याच्यामध्ये क्षेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा बीड आहे, तो बिंदुसरा नावाच्या नदीकाठी वसलेला आहे. आता मुख्य गोष्ट, याच्यामध्ये येणारे हे जिल्हे. आता हैदराबाद गॅजेटचा सर्वाधिक मोठा फायदा कोणाला, तर हैदराबाद गॅजेटचा सर्वाधिक मोठा फायदा हा होणार आहे ह्या 8 जिल्ह्यामध्ये येणाऱ्या मराठा समाजाला. आता पहा, मुख्य गोष्ट, मराठा समाजाला कोणता फायदा होणार, तर हैदराबाद गॅजेट 1918 ला याचा विचार का करण्यात आला, एक गोष्ट लक्षात घ्या. 1918 ला हैदराबाद गॅजेट, हैदराबादचा जो काही राजा आहे त्यानं लागू केलं, पण प्रॉब्लेम काय झाला की आपल्या भारतात पहिल्यांदा जनगणना झाली. आता आपल्या भारतामध्ये जनगणना पहिल्यांदा झाली इसवी सन 1872 ला. 1872 ला जनगणना झाली लॉर्ड मेयोच्या कालावधीत. लॉर्ड मेयोच्या कालावधीत जनगणना झाली. ही भारताची पहिली जनगणना. जनगणना करणारा भारत जगातला 4था देश. या जनगणनेमध्ये मराठा नावाचा शब्द कुठंच नाही. मग महाराष्ट्रात मराठे राहत होते का नाही, हा पहिला प्रश्न.